माघार घे शब्द तरी ऐकलं नाही. सुमंत प्रधान गेले, नमस्कार केला. महाराज, राजा तर मूर्छा येऊन काही बोलत नाही. महारानी प्रणाम, मेरे महाराज को क्या हुआ है? कहीं कहीं करते मुझे पता नहीं. महारानी जी, प्रधानमंत्री के नाते सवाल पूछ रहा हूं, मेरे महाराज को क्या हुआ है? पब्लिक को जवाब देना है मुझे. तुम्हारे महाराज का राम जी से कोई काम था, राम को बुलाकर लाओ. ठीक है महारानी जी. रामाकडे सुमंत प्रधान जातात. रामाला बोलवण्याकरता रामाला घेऊन येतात. आजपासून छत्र आहे डोक्यावरती. का? आज राजा होणार आहे. राजछत्र डोक्यावर घेण्यात आलं. महाराज थांबले. रामजी खूप भवनात आले. दशरथाला वंदन करतात. मूर्छून पडले दशरथ. मुळमुळ रडणारे दशरथ काही बोलत नाही. पिताजी, क्या कष्ट है आपको? क्या हुआ महाराज आपको? तरी बोलत नाही. आईला विचारलं, माते, मां, मेरे पिता को क्या हुआ है? काही काही सांगते, बाळा, तुझ्या वडिलांनी मला 2 वर दिले होते. आज मी ते मागून घेतले, त्याच्यामुळे तुझे दादा दुखी झाले. बाबा, कोणते वर आहे आई? पहिल्या वराने भरताला राज्य मागितलं 1 आणि तुला 14 वर्षाचा वनवास मागितला 2. तुला वनवास आणि भरताला राज्य देण्याकरता तुझ्या वडिलाची ही अवस्था झाली. बाळा, राम हसले, म्हणाले, माते, तुझ्या चरणावर प्रणाम. जरा आता लक्ष द्या. जय श्रीराम. रामाने डबल नमस्कार का केला आईला? एक शब्द बाहेर पडला, जननी तो जननी भई. असं का म्हटले राम? जननी तो जननी भई. रामाची जननी कौशल्य आहे, पण राम कैकेयीला जननी का म्हणतात? याचं कारण, राम म्हणाले, जननी तो जननी भई. मला जन्म कौशल्याने दिला कैकेयी माते, पण माझा जन्म जरी कौशल्यापासून झाला असेल तर रामायणाचा जन्म कैकेयी पासून झाला. मी तुला वंदन करतो, जननी तो जननी भई. रामाचा जन्म कौशल्यापासून झाला, पण रामायणाचा जन्म या कैकेयी पासून झालेला आहे. म्हणून जननी तो जननी भई. नमस्कार करतात. माते, मी 14 वर्षाकरता वनवासाला जातो. बाबा, चिंता करू नका, माझ्या आईची परवानगी घेऊन येतो. रामजी अत्यंत आनंदाने निघाले. राज्य मिळणार होतं तरी सुखी नाही, आणि आता वनवास मिळाला तरी दुखी नाही. त्याला राम म्हणतात. जीवनामध्ये कोणताही प्रसंग आला, हतबल होऊ नका, निराश होऊ नका, खचून जाऊ नका, फेस करायला शिका. कोणताही प्रसंग येऊ द्या, फेस करा, घाबरू नका. सुख आलं फार दिवस राहणार नाही, दुःख आलं ते फार दिवस राहणार नाही, संकट आलं ते फार दिवस नाही. म्हणून मायबाप कोणताही प्रसंग आला की हसत 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 जीवन जगा. राम हसत हसत गेले. माता कौशल्याला वंदन केलं. माता कौशल्या रात्रभर नारायणाचा जप केला. राम आला म्हणून रामाला सांगितलं, बस बाळा. आरती ओवळली, कुंकुम तिलक केलं. राम बसत नाही. बाळा, का बसत नाहीस रे? आज राजगादी मिळणारे म्हणून आईचं आसन तुला तुच्छ वाटलंच बाळा? नाही माते, आता राजगादीवर बसण्याची वेळ नाही आई. आता कुशाच्या गादीवर बसण्याची वेळ आलेली आहे ताई. कुशाची गादी. बोलो जय श्री. आता कुशाच्या गादीवर बसण्याची वेळ आली आई. आता राजगादीवर नाही. आई म्हणती, बाळा, तू राज्य करायला निघाला की वनवासाला? राम हसले आणि आईला सांगितलं, कौशल्याला, माते, मी आज ओळखलं माझ्या बाबाला. जन्मभर मी माझ्या बाबांना आजपर्यंत दशरथाला ओळखू शकलो नाही माते. कारण माझ्या वडिलाला माहित वाटलं असावं, रामाला अविद्याचं राज्य हे छोटं आहे. आज मला अमर्यादित राज्य वनवासाचं मला दिलं आई. पिता दिये मुझे कानन राजू. मला वडिलांनी जंगलातलं वनवासाचं राज्य दिलं आई. आता मी 14 वर्षे वनवासाला जाणार. भरताला राज्य गादी कैकेयीने मागितली. आता मी वनवासाला निघालो, आशीर्वाद दे माते. बाळा, चाष्टा तर करत नाही ना तू? नाही माते, मी एक वचनी आहे.
आईला खरं कळालं, धाडकन माता पडणार. रामाने अलगद उचललं, माते तू रामाची आई आहेस, एवढी खतून जाऊ नकोस, नर्वस होऊ नकोस. रामाने आईला समजूत काढली, आईची समजून सांगितलं. आईला वंदन करत असताना, नमस्कार करत असताना तितक्यामध्ये त्याच प्रसंगाला सीतेला कळालं, राम 14 वर्षे वनवासाला जाणार आहे. आणि 14 वर्षे वनवासाला राम जाणार म्हणून ही बातमी कळाली मायबाप. त्यावेळेस माता सीता पळत 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 समोर आली आणि सांगितलं, रामजी मलाही तुमच्या बरोबर वनवासाला येऊ द्या. 14 वर्षे तुम्ही वनवासाला निघाले, मीही तुमच्या बरोबर येणार. रामाने सांगितलं, नाही सीते, 14 वर्षाचा वनवास तुला नाही, मला आहे. सीता म्हणाली, नाही, जसं पाण्याशिवाय नदीला किंमत नाही, जीवाशिवाय देहाला किंमत नाही, तसं पतीशिवाय पत्नीला किंमत नाही. मी तुमच्या शिवाय राहू शकणार नाही. जिये बिन देहा नदी बिन बारी, जिये बिन देहा नदी बिन बारी, जिये बिन देहा नदी बिन बारी, जिये बिन देहा नदी बिन बारी. कैसे अनाथ पुरुष बिन नारी, कैसे अनाथ पुरुष बिन नारी, जय हो. जिये बिन देहा नदी बिन बारी, जिये बिन देहा नदी बिन बारी. हो जिये बिन देहा नदी बिन बारी, जिये बिन देहा नदी बिन बारी. सात सकल सुख साथ तुम्हारे, शरद विमल बिंदु मदन निहारे, जिये बिन देहा नदी बिन बारी, जिये बिन देहा नदी बिन बारी, जिये बिन देहा नदी बिन बारी, जिये बिन देहा नदी बिन बारी. जय श्रीराम. माता सीता समोर आली आणि माता सीतेने सांगितलं, प्रभू जसं पाण्याशिवाय नदीला किंमत नाही, देहाशिवाय जीवाशिवाय देहाला किंमत नाही, तशी पतीशिवाय पत्नीला किंमत नाही. जिया बिन दिय नदी बिन पाणी, तैसी अनाथ पुरुष बिन नारी. आणि तेव्हा परवानगी द्या, नावेलादानी रामाने परवानगी सीतेला दिली. तितक्यामध्ये लक्ष्मण रागात आला, ए भैया भैया मैंने क्या सुना है, भैया जो मैंने सुना है वो सच है क्या. ए भैया, हातात धनुष्य घेतला, बात्यातनं बाण काढला. ए भैया, रागाने हृदयमान झालेला महाराज दशरथानी भरताला राज्य आणि आपल्या रामाला 14 वर्षाचा वनवास दिला. मी आता राजद्रोह करणार, महाराज संग युद्ध करणार. ए भैया, रागाने लाल डोळे करत आला लक्ष्मण. समाचार ज्या वेळेस ऐकला, समाचार जब लक्ष्मण पाए व्याकुल विमल बदन धाये, समाचार जब लक्ष्मण पाए व्याकुल विमल पाए, समाचार जब लक्ष्मण पाए व्याकुल विमल बदन, समाचार जब लक्ष्मण पाए व्याकुल विमल धाये. कंप पुलन तन नयन सनीरा, गए चरण अति प्रेम अधीरा. समाचार जब लक्ष्मण पाए व्याकुल विमल बदन उठिधाये, समाचार जब लक्ष्मण पाए व्याकुल विमल बदन उठिधाये, समाचार जब लक्ष्मण पाए व्याकुल विमल बदन उठिधाये, समाचार जब लक्ष्मण पाए व्याकुल विमल बदन उठिधाये. समाचार ऐकला मायबाप, रागाने लाल डोळे झालेले लक्ष्मणाचे, भैया महाराजांच्या संगतीत मी राजद्रोह करणार. समाचार जो लक्ष्मण पाए,
लक्ष्मणाने ऐकल्या ऐकल्या रामाने सांगितलं, रे कोणासंग युद्ध करतो? ज्या वडिलाने आपल्याला प्राणापेक्षा जीव लावलं, प्राणापलीकडे सांभाळलं, आज राम आपल्याला 14 वर्षाचा वनवास दिला, तर त्या बापाच्या विरुद्धात जातोस रे? गैरसमज दूर केला. मला येऊ द्या दादा, नाही वनवास मला आहे, तुला नाही. नावेलाच झाला. लक्ष्मणाने हट्ट धरला आणि लक्ष्मण म्हणाला, मी आईची आणि पत्नीची परवानगी घेऊन येतो. गेला. सुमित्रेला सांगितलं, आई माँ क्या लखन, मैं भैया के साथ 14 साल के लिए वनवास में जा रहा हूं माँ, मैं आज्ञा मांगने के लिए आया हूं. आई कशी असावी? लक्ष्मणाची आई सारखी. सुमित्रा म्हणाली, माँ बेटा 14 साल के लिए वनवास में तू जा रहा है ना बेटा? हाँ माँ. तो 14 साल में इतनी राम जी की सेवा करना बेटा, कभी स्वप्न में भी राम जी की सेवा के बारे में ईर्ष्या मत आने देना. मां क्या लखन? स्वप्न कब आता है मां? जब आदमी नींद लेता है तब. जब आदमी नींद लेता है तब स्वप्न आता है. हाँ मां, आदमी नींद लेते हैं के बाद स्वप्न आता है ना मां. ये तुम्हारा बेटा लखनलाल 14 साल तक नींद ही नहीं लेगा तो स्वप्न आने का डर नहीं रहेगा मां. नींद नहीं लेगा तो स्वप्न नहीं आएगा, ईर्ष्या का डर नहीं रहेगा मां. आज से मैं प्रतिज्ञा करता हूं 14 साल तक भैया की इतनी सेवा करूंगा, 14 साल तक सोऊंगा ही नाही. काय त्याग आहे महाराज. भावाची भावानी सेवा कशी करावी हे शिकायचं असेल तर रामायण शिकवतो. लक्ष्मणाचं चरित्र. 14 वर्षे मी झोपणार नाही तर स्वप्न पडणार नाही, स्वप्न पडलं नाही तर ईर्ष्याचं भीतीच राहणार नाही. 14 वर्षे झोपीचा त्याग. पत्नीला विचारलं, उर्मिला ए उर्मिले, मैं भैया के साथ 14 साल तक वनवास में जा रहा हूं. 14 साल भैया के साथ वनवास में जा रहा हूं असं म्हटल्या म्हटल्या जर विचार करा, जाऊ का येऊ का, जातो परवानगी आहे का, हे बोललाच नाही. उर्मिला मैं 14 साल तक भैया के साथ वनवास में जा रहा हूं. नाही तर आपलं असतं, निघालो बरं का, चाललो बरं का, येतो बरं का. अरे कुठे जाणारे पडेगावला, जाणारे 7ला आणि येणारे 9:30ला घरी, तरी चाललो बरं का आणि येतो बरं का, निघालो बरं का. पण लक्ष्मण, ए उर्मिला मैं भैया के साथ 14 साल तक वनवास में जा रहा हूं. पुन्हा विनंती नाही ना अर्ज नाही, निघून गेला महाराज. आता लक्ष्मण, सीता, रामजी दर्शना करता आले. दशरथाच्या दर्शन घेतलं. महाराज 14 वर्ष वनवासाला निघालो मी. राजा नाही नाही म्हणतात. काही सांगितलं, रामा हे राज्य कोणाचं आहे? भरताचं आहे माते. मग हा राज्यातला पोषक कोणाचा आहे? वैभव कोणाचा आहे? भरताचा आहे. तुझ्या अंगावरचे कपडे कोणाचे? भरताचे. उतरून ठेव. काही कपडे उतरायला लावले. वलकल धारण करा. वलकल धारण लक्ष्मणाने रामाने केले. सीतेला वलकल देण्यात आले. वशिष्ठ रागवले, खबरदार कैकई, सीता को वलकल दिया तो मैं कुलगुरु वशिष्ठ कहता हूं, अविद्या को जला दूंगा. रागाने लाल झालेले वशिष्ठ वलकल सीतेला देण्याकरता थांबले. पण राम लक्ष्मणाने वलकल धारण केले, नमस्कार केला आणि आता वस्त्र बदलून राम 14 वर्षे वनवासाला निघाले. वस्त्र बदल करी राज के, वस्त्र बदल करी राज के, वलकल पहने आज, बन के ही तू मिलन चले, माता के दरबार. राजा रंग बने तो देखो, राजा रंग बने तो देखो, राजा रंग बने. वस्त्र बदल कर राज के, वस्त्र बदल कर राज के, वलकल पहने आज, बन के ही तो मिलन चले, माता के दरबार. राजा रंग बने तो देखो, राजा रंग बने, देखो राजा रंग बने. हनुमंत माँ की माता
पिता से कीनी दंड प्रणाम। माँ के आशीष पा कर के राम चले बनवास। राजा रंग बन तो देखो राजा रंग बन तो देखो राजा रंग बन। वस्त्र बदल कर राज के, वस्त्र बदल कर राज के, वल्कल पहने आज। बन के है तू मिलन चले ए माता के दरबार। राजा रंग बन तो देखो राजा रंग बन, देखो राजा रंग बन। वलकल धारण केले भगवान श्री रामजी, लक्ष्मणजी आणि सीताजी वनवासात निघाल्या. वनवासाला जात असताना दशरथ म्हणाले, सुमंता आता 14 दिवसापर्यंत ने आणि परत त्यांना घेऊन ये. सुमंतानी रथात बसवलं. सर्व प्रजा रामाच्या बरोबर वनवासाला जाण्याकरता निघाली. राम प्रजा समवेत शृंगवीर पर्यंत आले. रात्र झाली. पहिला दिवस. सगळ्यांनी विश्राम केला. शर्वी नदीच्या काठावरती शृंगवीर पुरापर्यंत आले आणि त्या ठिकाणी पहिला दिवसा मुक्काम झाला. रामजी समजून सांगतात, बाबा रे तुम्ही सर्वजण येऊ नका वनवासाला. मला वनवास आहे, तुम्हाला नाही. पण प्रजा समवेत आले. मध्यरात्रीचा प्रसंग होता. सर्व झोपल्या गेले आणि मग त्यावेळेस रामाने लक्ष्मणाला उठवलं, सीतेला आणि सुमंत प्रधानजीला. सुमंताला सांगितलं, तुम्ही रथाचे घोडे बाजूला घ्या, मी आणि लक्ष्मण रथ बाजूला घेतो. मध्यरात्री आपण इथून निघून जाऊ. सुमंत म्हणतात, ह्या प्रजा तुमच्यावर प्रेम करणारी प्रजा आहे, त्यांना विश्वासघात करून जाणं योग्य नाही. रामाने सांगितलं, जर आपण असं निघून गेलो नाही, असं जर गेलो नाही तर ही प्रजा 12 वर्षापर्यंत 14 वर्षापर्यंत माझ्या समवेत येईल, तर राजद्रोह होईल. हे राज्य भरताला दिलेलं आहे, म्हणून राजद्रोह आपल्याला करायचा नाही. प्रजाचा प्रेमाचा द्रोह झाला तरी चालेल, पण राजद्रोह टाळावा लागेल. नाविलाज आहे. मग मध्यरात्रीला भगवान श्री रामजी आणि लखनजी रथाला, दोघं जण रथ ओढत चालतात. रथ बाजूला नेला. घोडे सुमंताने घेतले. लांब नेला रथ अयोध्येच्या दिशेने. रथात मग राम लक्ष्मण सीता बसले. रथ गळा घातला आणि लांब निघून जातात. सकाळ झाली. दिवस उगला. सर्व प्रजा जागी झाली. अरे भाई जागो रे, जागो रे. राम नाही, लखन नाही, सीता नाही, जानकी नाही, सुमंत नाही, प्रधानजी. आणि मग तितक्यामध्ये अयोध्याच्या दिशेने रथाचे माग दिसले. सगळेजण येऊन पाहतात, तर राम नाही, लक्ष्मण नाही, सीता नाही, सुमंत प्रधान आलेलं नाही. सगळ्या प्रजाने विचार केला, रामाला आमचं येणं योग्य वाटत नसेल आणि रामाच्या कार्यात बाधा आणणं हे सुद्धा दोष आहे, म्हणून राम जशी आज्ञा करेल तसं वागलं पाहिजे. आता राम त्यांना सोडून का गेला? रामाच्या बरोबर जे वनवासाला निघाले होते 14 वर्ष करता, त्यांना सोडलं रामाने, हे योग्य केलं का? एक वचने राम, एक पत्नी राम, एक बाणी राम असणारा तरी पण हा द्रोह केला, योग्य आहेत का? का केला असं? याचं कारण असं आहे, भगवत प्राप्तीला तुम्ही निघाले असेल, रामाच्या समवेत निघाले असेल, राम कार्याला मदत करण्याकरता निघालेले असेल, पण राम कार्याला निघाल्यानंतर मध्यंतरीत झोपा घ्यायला लागले असेल, तर जे झोपल्या जातात देवाच्या समवेत येऊन देव त्यांना सोडून जातो. जे जागी राहतो आपल्या हिताकरता त्यांना देव घेऊन जातो. आणि जे हित करण्याकरता निघाले पण आधी मध्यंतराला झोपी जातात, भगवंत त्यांना सोडून निघून जातो. बोलो जय श्री. आणि म्हणून सर्व प्रजा मागे गेली. आता बिलांचा राजा गोहोक, त्याची मैत्री झालेली होती. त्या ठिकाणी गोहोकाने विविध प्रकारचे कंदमुळे फळ आणले, विविध प्रकारची चर्चा झाली आणि सांगितलं, भैया 1 दिवसाचा मुक्काम केला वटवृक्षाच्या झाडाखाली. गोक म्हणाला, महाराज आपण गुरुकुलातले मित्र आहेत, पण तुम्ही वनवासात का आला? येण्याचं कारण काय? सर्व कथा लक्ष्मणाने सांगितली की कैकेयीने भरताला राज्य, रामाला 14 वर्षाचा वनवास मागितला. मित्राने सांगितलं, रामा माझं राज्य, भिलांचा राजा गोक म्हणाला, हे माझं हे राज्य तुम्हाला देतो, 14 वर्षे इथे तुम्ही राज्य करा, मी तुमचा सेवक म्हणून सेवा करेल 14 वर्ष. रामाने सांगितलं, नाही रे बाबा, कैकेयी मातेने मला वनवास दिला तर एकाही नगरामध्ये प्रवेश करायचा नाहीये, धातूच्या भांड्याला स्पर्श करायचे नाही, एकाही नगरात प्रवेश करायचा नाही, कारण सर्व नगर मला वर्ज्य आहे, कारण मी वनवासी आहे.
तुझ्या राज्याचा स्वीकार नाही करू शकणार. एक रात्र निघून गेली. कुसाच्या आसनावरती झोपलेले राम, झाडाच्या पाल्यावर झोपलेले राम. विचार करा, कधी कोणता प्रसंग आपल्या जीवनात येईल सांगता येत नाही. ब्रह्मांडाचा मालक श्रीराम राजगादीवर बसणार होता. त्याला 14 वर्षाचं वनवासाला जावं लागलं. तुमच्या आमच्या जीवनात कधी कोणता मोड येईल आणि कधी कोणत्या जीवनात प्रसंगाला सामोरी जावं लागेल सांगता येत नाही. हे रामायण कशासाठी ऐकायचंय आम्हाला? असा कोणताही प्रसंग दुःखाचा आला तर रामा इतकं दुःख तर तुम्हा आम्हाला नाही ना. आपण तर सामान्य माणसं आहोत. तो राजा आहे अविद्याचा, साक्षात ब्रह्मांड नायक भगवान आहे, पण त्यालाही वनवास चुकला नाही, त्यालाही दुःख चुकलं नाही. तुमच्या आमची काय कथा. किती मोठं दुःख आलं पचवण्याची क्षमता ठेवा, तेव्हा तुमचा इतिहास लिहिला जाईल मायबाप. रामजी कुसाच्या गादीवर झोपले. दिवस उगला. दुसऱ्या दिवशी गंगेपर्यंत आले. नावाड्याला विचारलं, भैया अरे जाना गंगा पार खडे हम 3 जने. गंगेच्या पलीकडे जायचंय बाबा, गंगेच्या पलीकडे जायचंय मायबाप. गंगेच्या पलीकडे जायचं असल्या कारणाने एकच विनंती आहे. याच्यात पाणी आहे का? जय श्रीराम. जय श्रीराम. ते तिथे अडचण येते. प्रेम से बोलो ना, जय श्रीराम. जय श्रीराम. इकडचा आवाज वाढला, इकडचा कमी झाला. जय श्रीराम. वट्यावरच सुद्धा वाढला अण्णा. आज भरपूर लोक आलेले आहेत. सर्वत्र माणसं बसलेले आहेत. सर्वांना वंदन कथेवरनं. माता बहिणी बहुसंख्येने आपल्यालाही धन्यवाद. आज 4था दिवस रामकथेचा आहे. 3च दिवस रामकथा राहिलेली आहेत. तुम्ही जेवढे काही पाहुणे रावळे आपल्या गावातले असेल मित्र, नक्की बोलवा, कारण रामकथा ही जीवनाची व्यथा दूर करते. बोलो जय श्री. भगवान श्री राम गंगेच्या काठावरती आले आणि त्या गंगेच्या काठावर नावाड्याला सांगितलं, आम्हाला पलीकडे जायचंय बाबा, नाव दे. नावाडे म्हणाला, मी ऐकलेलं आहे प्रभू, तुम्हाला पलीकडे जायचं असेल तर तुमचे पाय धुवू द्यावा लागेल. आणि जर तुम्ही मला पाय धुवू दिले तर तुमच्या बापाची शपथ घेऊन सांगतो, मी तुम्हाला पलीकडे नेऊन सांगेन, पलीकडे नेऊन सोडवेल, पण तुमच्या बापाची शपथ घेऊन सांगतो पाय धुवू द्यावा लागेल. लक्ष्मणाला राग आला. ए केवट, मेरे पिता की कसम तक गया तू, देख लूंगा मैं तुझे. हातात धनुष्य घेतला, फात्यातनं बांध केला. ए केवट, मेरे पिता की कसम खा रहा है, मेरे पिता की. रामाने सांगितलं, बाबा माझे पाय का धुवायचे? कारण मी ऐकलंय देवा, तुमच्या पायाच्या धुळीमध्ये जादू आहे. ज्या वस्तूला तुमचे पाय लागतात, धूळ लागते, त्याची स्त्री तयार होते, मी ऐकलंय. आणि म्हणून जर कदाचित तुमच्या पायाची धूळ माझ्या नावीला लागली तर हिची एक बाई तयार होईल, घरची एक बाई. कुक्कुटपालन, जर्सी गाई तसलं काही नाही, आणि खायला काही नाही. म्हणून ही एक बाई, ती एक बाई, दोघी सांभाळायची पंचित होईल ना. म्हणून पाय धुऊ द्या. लक्ष्मण म्हणाला, ए भैया याच्या नादी लागू नका, हे टाइमपास करता आपला. केवळ म्हणाला, तुम्ही मध्ये बोलू नका हो, 7 वाजेपासून बघतो तुम्हाला मी, तुम्ही टमाटामा मध्ये बोलता, असेच बोलता. जय श्री. रामाने सांगितलं, बाबा पाय धुण्याची गरज काय? केवळ सांगतो की तुमच्या पायाची जादू ऐकली मी. एका दगडाची नारी झाली तर दगडापेक्षा नाव लाकडाची नरम असते, त्याची बाई तयार झाली तर ठीक आहे, पाय धुण्याची परवानगी मिळाली. केवट घरी चालला, लांब गेला होता. लक्ष्मणाने सांगितलं, भैया वो उधर क्यों जा रहा है? रामाने आवाज दिला, ओ भाई. लांब गेला होता. केवट कहां जा रहा है? मैं घर जा रहा हूं प्रभु, घर. अरे मैंने तुझे घर कहां भेजा केवट?
आपने नहीं भेजा प्रभु, लेकिन मैं इतना जानता हूं प्रभु, मैं पढ़ा लिखा नहीं हूं, लेकिन इतना जानता हूं शुभ कार्य करना पड़ता है तो बीवी को भी साथ रखना पड़ता है। जो शुभ कार्य करते हैं तो शुभ कार्य करने के लिए तो बीवी को साथ रखना पड़ता है। प्रभु मैं इतना तो जानता हूं, पढ़ा लिखा तो नहीं हूं। जाओ जाओ केवट। लकड़ म्हणाला, दादा ये घर जाएगा, नहाएगा, धोएगा, कपड़े बदलेगा, बीवी बच्चों को बुलाएगा, तब तक हमें यहां खड़ा रहना पड़ेगा भाई, क्या करे, फंस गए ना हम अभी। सगळ्यांना बोलवलं आणि पत्नीला म्हणाला, भाग्यवान, आज भाग्य आहे आपलं। ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा श्री रामचंद्रजी त्या भगवंताचे पाय धुण्याचा योग आपल्याला आला, किती मोठं भाग्य आहे आपलं। पत्नी म्हणाली, अहो दारिद्र्य असावं पण एवढंही नसावं, भगवंताचे पाय धुवायचे, पण पाय धुण्याकरता एकही धातूचं पात्र आपल्या घरात नाहीये, एकही धातूचं पात्र आपल्या घरात नाही, पाय कशात धुवायचे? केवट हसला आणि म्हणाला, धातूचं भांडे जरी आपल्या घरात असते तर मी तुला पाय धुवू दिले नसते का? पहिलं कारण 14 वर्षे भगवान श्रीरामाला धातूच्या भांड्याला स्पर्श करायचा नाही, एक। आणि दुसरं कारण, आपल्या घरामध्ये भाकरी करायची जी काठवट आहे ना, ती काठवट गंगेमधून नावेतून पाणी काढायचं काम करत असते। गंगेत पाणी भरलं की बाजूला करायचं काम करते ती काठवट। म्हणाल, उद्धाराचा वेळ आला, नावेचा उद्धार केला, पण मला घरातच ठेवलं, म्हणून आता काठवतीत पाय धुणार। दुसरं कारण, तिसरं कारण काय आहे? काठवतीतच का धुणार? काठवती लाकडाची आहे, लाकडामध्ये शोषण करण्याची शक्ती असते। मग काठवत लाकडाची असल्यामुळे शोषण करण्याची शक्ती लाकडामध्ये आहे। भगवान परमात्म्याचे पाय जर काठवटीत धुतले तर काठवतीमध्ये तीर्थ मुरल्या जाईल, आणि 1 महिनाभर बाजरीचं पीठ मळून मळून भाकरी करशील तर भगवान श्रीरामाचे चरण अमृत आपल्याला मिळत राहील, म्हणून काठवतीत पाय धुवून देईल, धातूच्या भांड्यात नाही। का? लाकडात शोषण करण्याची ताकद असते। काठवत आणली, पाय धुण्याला प्रारंभ झाला। भगवान परमात्मा पाय धुण्याकरता एका दगडावर बसवले, आणि तो दगड वाकडा होता। तर काठवत पुढे गेली आणि भगवान परमात्म्याचे पाय ठेवले, आणि पाय धुण्याकरता भगवान परमात्मा पाय पुढे करू लागला। केवळ आनंदामध्ये भगवंताचे पाय धुवू लागला। आपणही धुया। धोलो चरणों की आगे बढ़ा दीजिए, धूल चरणों की आगे बढ़ा दीजिए, काम दोनों के भगवान सवार जाएंगे, काम दोनों के भगवान सवार जाएंगे। मैंने चरणों की सर्वजन टाळी वाजवून पाय धुवायचे आपल्याला रामाचे। सुनी है प्रभु, एक टाळी। नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु, मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु। सर्वजन टाळी बात वाजवून केवट की सुन मुस्कुराने लगे, राम चरणों को आगे बढ़ाने लगे। चरण धोकर कुट को पिलाने लगे, धन्य है भाग्यवंत सुधर जाएंगे। मैंने चरणों की महिमा सुनी है सर्वजन प्रभु, मना प्रेमाने। नाव लकड़ी की मेरी एक पुरानी टाळी। प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु। अपनी नैया में केवट बिठा लो हमें, पार गंगा से हम भी उतर जाएंगे। केवट बिठा लो हमें, पार गंगा से हम भी उतर जाएंगे। बोलो
बोलो केवट मुझे बात मंजूर है, भले हमसे इकरार कर जाएंगे। मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु। पार गंगा से नैया लगाए जब भी, राम बोले कि उतराई ले लो अभी। पार गंगा से नैया लगाई जब भी, राम बोले कि उतराई ले लो अभी। मांग लो आज के वक्त तुम्हें चाहिए, आगे मालूम नहीं हम किधर जाएंगे। मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु। तुमने लाखों की बिगड़ी बनाई प्रभु, सच्ची भक्ति में शक्ति दिखाई प्रभु। तुमने लाखों की बिगड़ी बनाए प्रभु, सच्ची भक्ति में शक्ति दिखाए प्रभु। विनती होकर विनती करे, राम का नाम लेकर तरी जाएंगे। मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु। जय श्रीराम. भगवान परमात्म्याचे पाय धुण्यात आले. पाय धुण्यात आल्यानंतर नावेत बसवलं भगवान परमात्म्याला. नाव निघाली भजन करत 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 करत. सीताराम 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 कहिए, जाय विधि राखे राम ताय विधि रहिए. सीताराम 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 कहिए, जाय विधि राखे राम ताय विधि रहिए. सीताराम 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 कहिए, जाय विधि राखे राम ताय विधि रहिए. सीताराम 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 कहिए, जाय विधि राखे राम ताय विधि रहिए. सीताराम 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 कहिए, जाय विधि राखे राम ताय विधि रहिए. सीताराम 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 कहिए, जाय विधि राखे राम ताय विधि रहिए. सीताराम 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 कहिए, जाय विधि राखे राम ताय विधि रहिए. सीताराम 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 कहिए, जाय विधि राखे राम ताय विधि रहिए. सीताराम 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 कहिए, जाय विधि राखे राम ताय विधि रहिए. सीताराम 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 कहिए, जाय विधि राखे राम ताय विधि रहिए. नाव पलीकडच्या कडेला गेली, पुन्हा केवटाने मागे फिरवली. लक्ष्मण म्हणाला, भैया इस पार हमें छोड़ना था, उस पार क्यों ले जा रहा है? राम जी कहने लगे, लखन हे बघ लक्ष्मणा, बिगर टिकटिक गाडीत बसलेलं कंडक्टर संघ भांडत नसतं. तिकडे उतरू. तिकडे गेले, पुन्हा इकडे फिरवली नाव. असे 2-4 वेळेस झाले. भजन करत करत नाव आले. वेळ झाल्यामुळं रामाने विचारलं, अरे किती वेळेस फिरवणार बाबा? 4-5 वेळेस झाले, आता सोड ना. केवट म्हणाला, प्रभू तुम्हाला 14 वर्षाचा वनवास कैकेयीने दिला, पण वेळापत्रक दिलं का? 7 तारखेला पडेगाव, 8 ला कोपरगाव, 9 ला शिर्डी, 10 ला श्रीरामपूर आणि 11 ला अडबंगनाथ. असं काही वेळापत्रक दिलं का?
14 वर्षाचा वनवास दिला ना, मग वेळापत्रक नाही, 8 दिवस जर माझ्या नावीत राहिलं तर बिघडलं कुठं तुमचं? भगवंताला निरुत्तर केलं केवटाने. अरे पण तसं नाही बाबा, आता 9:30 वाजली ना, सोडायला पाहिजे. 9चीच वेळ होती आपली. तिथलं सांगतो, ठीक आहे प्रभू सोडतो. पलीकडे उतरवलं 9:30 वाजता संजीव भाऊ पलीकडे उतरवलं आणि मग साष्टांग दंडवत घातला केवटाने. का हो दंडवत का घातला? कारण मी भगवान परमात्म्याला नावेत बसून आणलं, हा अहंकार राहू नये म्हणून अभिमान चुरा केला महाराज. रामाने सीतेकडे बघितलं, पती पत्नी कसे असावे याचं उत्तर रामायणात आहे. सीतेकडे बघितल्या सीतेने अंगठी काढली, मुद्रिका रामाच्या हातात दिली. का? उतराई देण्याकरता. रामाने ती अंगठी घेतली, केवटाला द्यायला लागले. केवटाने हात जोडले, प्रभू माफ करा, मी तुमच्याकडून उतराई घेणार नाही, पण परत येताना जर मला बक्षीस म्हणून दिलं तर मी घेईल. आता मला उतराई नको. का? आपल्या दोघांचा धंदा सारखा आहे आणि ज्याचा बिझनेस आणि धंदा सारखा असतो ते घेत नसतं. लक्ष्मण म्हणाला, आपल्या दोघांचा धंदा सारखा म्हणजे फरक एवढाच आहे प्रभू, तुमचा बिझनेस थोडा मोठा आहे आणि माझा बिझनेस छोटा आहे. तुम्ही तारण्याचं काम करतात, मीही तारण्याचं काम करतो. तुम्ही फक्त तुम्ही भवसागरातून तारतात, मी नदीवरून तारतो. फरक एवढाच आहे. आणि ज्याचा धंदा सारखा असतो ना प्रभू, ते एक उदाहरण घेत नसतं. नाही सेना धाईले धोबी सेना धोबी, इन जाती को कौन बिगाड़ियो. प्रभु तुम्हारे मोरे घाट हमने पार उतार दियो, मैं आऊंगा तोरे घाट भवसागर पार उतार दियो, भवसागर पार उतार दियो. ज्यांचा धंदा सारखा आहे ते घेत नाही. मी तुम्ही माझ्या घाटावर आले, मी तुम्हाला गंगेच्या पलीकडे सोडलं. आता ज्यावेळेस मी भवसागरातून तरुण जायला येईल त्यावेळेस मला तुम्ही तारून न्या. प्रभु तुम्हारे मोरे घाट हमने पार उतार दियो, मैं आऊंगा तोरे घाट प्रभु भवसागर पार उतार दियो, भवसागर पार उतार दियो. दियो रे भवसागर पार उतार दियो. त्यावेळेस भगवान परमात्मा केवडाला धन्यवाद देतात, निघून जातात. आता भगवान परमात्मा गंगेच्या काठावरनं त्रिवेणी संगम अलाहाबाद या ठिकाणी येतात. भरद्वाजजीच्या आश्रमामध्ये भरद्वाजजीने रामाचं स्वागत केलं, नमस्कार केला. सांगितलं, रामा आजची रात्र माझ्या आश्रमात तुम्ही विश्राम करा. आज रात्र फार झालेली आहे आणि उद्याचा प्रवास, उद्या 7 वाजता पुढच्या प्रवासाला लागा. आजपासून आता आजची दिवस माझ्या आश्रमामध्ये विश्राम घ्या. आजची कथा, आजचे राम भरद्वाजजीच्या आश्रमामध्ये त्रिवेणी संगमामध्ये थांबलेले. आजची कथा पूर्ण विराम. जय श्री राम. आजच्या कथेला पूर्ण विराम. 2 मिनिट सर्वांनी सीताराम 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 कहिए, जाए विधि रखे राम ताए विधि रहिए. सीताराम 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 कहिए, जाए विधि रखे राम ताए विधि रहिए. सीताराम 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 कहिए, जाए विधि रखे राम ताए विधि रहिए. सीताराम 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 कहिए, जाए विधि रखे राम ताए विधि रहिए. जाए विधि रखे राम ताए विधि रहिए. सीताराम 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 जय हो. जाए विधि रखे राम ताए विधि रहिए. सीताराम 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 कहिए, सीताराम 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 कहिए, जाए विधि रखे राम ताए विधि रहिए. सीताराम 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 कहिए, जाए विधि रखे राम ताए विधि रहिए. सीताराम 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 कहिए, जाए विधि रखे राम ताए विधि रहिए. सीताराम सीताराम
सीताराम कहिए जय विधि रखे रमताए विधि रहिए सीताराम 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 कहिए जय विधि रखे रमताए विधि रहिए रामचंद्र भगवान की जय उमापति महादेव की जय पवन सुत हनुमान की जय